सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करतोय अशा एका बातमीची जी राजकारणाच्या मागची खलबताची बातमी आहे। बातमी आहे जालना जिल्ह्यातली। जालनामधले दोन ज्येष्ठ नेत्यांमधल्या फोनद्वारे झालेल्या संभाषणाची बातमी। एक नेते भाजपचे आहेत तर दुसरे शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे। जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीत कुणाकुणाची वर्णी लावायची याचं सगळं प्लॅनिंग झालं। हे प्लॅनिंग झालं शिंदे गटाचे जालन्यातले नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी। पण प्लॅनिंगला तिसऱ्याच एका ज्येष्ठ नेत्यानं सुरुंग लावला। ठरल्याप्रमाणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी बबनराव लोणीकर यांच्या मुलाची निवड झाली नाही। त्याचा राग राजेश टोपे यांच्यावरती बबनराव लोणीकरांनी काढला। ही व्हायरल फोन क्लिप आम्ही तुम्हाला पूर्ण ऐकवू शकत नाही, पण राजकीय नेत्यांचं अंतरंग किती घृणास्पद असतं याचा उलगडा होण्यासाठी ही क्लिप पुरेशी आहे। या दोन नेत्यांमधल्या संभाषणाची ती क्लिप नेमकी काय आहे आपण ऐकूया। अर्जुनराव साक्षीदार आहेत। अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही? मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात। तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे। ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय। तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। ते म्हणले नाही मला ह्यावेळेस साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे। एकच सांगू का, मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे कडू तो टक्कल फोडतो तुझ्या चोर कुत्रा। तर भाजपचे नेते बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे हे दोनही मंत्रीपद भूषवलेले ज्येष्ठ नेते आहेत। राजकारण्यांच्या या भाषेचं कुणालाही समर्थन करता येणार नाही। या फोन संभाषणाची ही क्लिप व्हायरल झाल्यावरती आम्ही दोनही नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही आपली बाजू मांडलेली नाहीये। हे फोनचं संभाषण आपण बघितलं आणि या घटनेची पार्श्वभूमी सांगतायत आमचे जालन्याचे प्रतिनिधी रवी मुंडे। रवी, या वादाला किंवा या सगळ्या फोनच्या कन्व्हर्सेशनला, संभाषणाला नेमकी कोणत्या वादाची पार्श्वभूमी आहे? खरं तर आपण या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आहोत, मात्र याला काही तात्कालिक कारणं आहेत। जसं की 2 डिसेंबर रोजी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडीचा प्रसंग असल्याचे कारण समोर येत आहे। आणि या काळामध्ये राजेश टोपे यांनी कुठेतरी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांना उपाध्यक्ष करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। आणि हे आश्वासन न पाळल्यामुळे बबनराव लोणीकर यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी राजेश टोपे यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खालीच जी राजेश टोपे यांची गाडी होती त्या ठिकाणी दगडफेक केल्याचा आरोप खुद्द राजेश टोपे यांनी केलेला होता। आणि त्याला कुठेतरी प्रत्युत्तर देत किंवा हा आरोप खोडून काढत लोणीकरांनी राजेश टोपे यांनी आपल्या समर्थकांवरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला। त्या अनुषंगाने त्यावेळेस झालेली बाचाबाची आहे अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टीकरण केलं होतं। मात्र त्याच दिवशी संध्याकाळी राजेश टोपे यांच्या समर्थकांनी बबनराव लोणीकर यांच्या घरावरती दगडफेक केली। ही सर्व कारणं पाहिल्यानंतर दोन्ही गटाच्या लोकांवरती आरोप झालेले आहेत। पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद आहे आणि ह्याच कारणाचा कुठेतरी संदर्भ या ऑडिओ क्लिपशी जोडला जात आहे। आणि त्या अनुषंगाने या दोन नेत्यांमध्ये, या आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याची देखील माहिती आपल्याला मिळत आहे। आणि हाच वाद या ऑडिओ क्लिपच्या संभाषणाचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर जिल्हा बँकेच्या वादाची पार्श्वभूमी या संपूर्ण संभाषणाला आहे, परंतु एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। परंतु राजकारण्यांच्या भाषेचं वास्तव या क्लिपवरनं आपल्या समोर आलंय हे तर नक्की आहे। धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। शेतकऱ्यांच्या